नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? आशा करते तुम्ही खूप आनंदी आणि उत्साही असाल. मी शुभांगी विलास पवार, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पालवेग रस्ती, तालुका कराड, जिल्हा सातारा येथून आज तुमच्या भेटीसाठी आलेले आहे. आज आपण गणित या विषयाचा अभ्यास करणार आहोत. गणित या विषयाचा अभ्यास करताना भागाकार या क्रियेचा आपण आज अभ्यास करूया. बघा, तुम्ही 2 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने भाग देणे ही क्रिया अभ्यासली आहे. आज आपण त्याच्या पुढील क्रिया अभ्यासूया, जी आहे 3 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने भागणे. तर त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं आहे, तर वही पेन घेऊन बसायचं आहे. तर तयार आहात ना? तर तुम्ही आता वही आणि पेन घेतलंय ना? तर आता आपण काय करूया, पहिल्यांदा पूर्वउजळणी घेऊया. जसं की तुम्ही 2 अंकी संख्येला 1 अंकी संख्येनं भागणे ही क्रिया अभ्यासलेली आहे. तर आज आपण काय बघणार आहे, 3 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने भागणे ही क्रिया अभ्यासणार आहे. त्यापूर्वी तुम्हाला एक मी छोटंसं उदाहरण सांगते. बघा, 2 अंकी संख्या आपण घेऊया 24 आणि भागणार आहे 2 या अंकाने. हे तुम्ही अभ्यासलेलं आहे. बघा, त्यासाठी तुम्ही पाढे सुद्धा पाठ केलेले आहेत. 2 या पाड्यामध्ये पहिली संख्या, आता आपण भाग देताना काय करतो, आता ही 2 अंकी संख्या आहे, त्याच्यामध्ये 4 एकक स्थानी आहे आणि 2 दशक स्थानी आहे. भागाकाराची क्रिया करताना आपण नेहमी काय करतो, डावीकडून उजवीकडे जातो. म्हणजे दशक असेल तर पहिल्यांदा दशकाचा भाग देतो, नंतर एकक संख्येला भाग देतो. बरोबर? तर आता 2चा पाढा तुम्हाला येतो, तरी पण आपण इथं लिहून घेऊया. बेके बे, बेदुनी 4, बेत्रिक 6, बेचोक 8, बेपंच 10. आपण पूर्ण काही लिहित नाहीये, अर्धाच लिहिलेलं आहे, कारण ह्याच्यामध्ये 2 आणि 4 ह्या संख्या आलेल्या आहेत. बघा, आता 2च्या पाड्यामध्ये 2 कितव्यांदा आलेला आहे, पहिल्यांदाच. बेके बे म्हणजे 1, 2 एके 2. आता बघा, इथं आपण मांडून घेतलं, 2तून 2 गेले, उरले 0. आता पुढील अंक आपल्याला खाली घ्यायचा आहे. बघा, पुढचा अंक आहे एकक स्थानचा कोणता आहे, 4. तो आपण आता खाली घेऊया. घेतला. आता पुन्हा 2 ने ह्या 4 ला भाग लावायचा आहे. 2च्या पाड्यात 4 कुठे आलेले आहेत, बेदुने 4 म्हणजे दुसऱ्यांदा. बघा, वरती आपण लिहून टाकले लगेच बेदुने 4 आणि इथं संख्या लिहिली, 4तून 4 गेले 0, बाकी उरली 0. हे तुम्ही शिकलेलं आहे, अभ्यासलेलं आहे. आता आपण आज काय करणार आहोत, 3 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने भागणे म्हणजे शतक संख्या. शतकाचं काय करणार आहे, आपण भागाकार शिकणार आहोत. तर पहिल्यांदा संख्या आपण काय घेतलेली आहे, 369. तुम्ही ओळखली ना 369 ही संख्या? बरोबर. आता आपण संख्येचं वाचन केलं, त्याला कोण भागते, तर 3 या संख्येचा आपण भाग लावणार आहोत. बघा, आता 3चा पाढा आपण मांडून घेऊया. लिहून घ्या तुमच्या वहीमध्ये. पहिल्यांदा तुम्हाला दिसतंय ना, लिहून घ्या तुम्ही. गणित लिहून घ्या पहिल्यांदा, मग आपण सोडूया. ओके, लिहून घेतलं. आता 369 हे चिन्ह जे आहे, त्या चिन्हाला आपण भागाकाराचं चिन्ह म्हणतो. पुन्हा एकदा लक्षात घ्या, हे भागाकार क्रिया करताना हे चिन्ह वापरलं जातं. ज्या संख्येला भागायचं आहे ती संख्या आपण इथं आतमध्ये लिहितो आणि इथं काय करतो, ज्या संख्येनं भागणार आहोत ती संख्या म्हणजे 1 अंकी आहे. आपण काय लिहिलंय, 3 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने भागणे. त्या 3 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने भागण्याची क्रिया आपण आज अभ्यासणार आहोत. बघा, 3चा पाढा लिहूया. 3 एके 3, 3 दुने 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 पाची 15, 3 सक 18, 3 सत्ता 21, 3 आठे 24, 3 नवे 27, 3 दहे 30. बघा, आता पाढा लिहायची गरज नाही, पाढा पाठ असला पाहिजे. तुम्हाला चटकन ते सोडवता येणं खूप आवश्यक आहे, पण आपण समजण्यासाठी ही क्रिया समजावून घेण्यासाठी ते पाढा लिहिलेला आहे. बघा, आता 3च्या पाढ्यामध्ये आता मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जसं 2 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने भागताना काय करत होतो, आपण डावीकडून उजवीकडे आपण भागाकाराच्या क्रियामध्ये काय करतो, भाग लावत असतो.
आता हे 2 अंकी संख्येमध्ये जसं केलं तसंच 3 अंकी संख्येमध्ये म्हणजे शतक संख्येमध्ये तसं करणार आहे. बघा 9 हे एकक स्थानी आहे बरोबर, 6 दशक आणि 3 शतक. म्हणजे आपण पहिल्यांदा शतक स्थानची जी संख्या आहे 3 तिला पहिल्यांदा आपण भाग लावूया. त्याच्यानंतर दशक स्थानची जी संख्या आहे 6 तिला भाग लावूया आणि त्याच्यानंतर एकक स्थानी जो अंक आहे 9 त्या संख्येला आपण भाग देऊया. चला 3 एके 3, 3तून 3 गेले उरले 0 झाला. तर 3चा भाग तर झाला, 3 तर त्या पाड्यामध्ये आहेत. बघा आता पुढची संख्या आहे 6 आहे का त्या पाड्यामध्ये 3च्या आहे. 3 दुने 6 मग 2 इथं लिहायचं वरती, 6 आपण खाली घेणार आहोत इथं घेतले. 3 दुने 6, 6 मधून 6 गेले किती उरतात 0. ओके झाला. त्या 2 संख्यांचा तर प्रश्न मिटलेला आहे. उरलं कोण 9 म्हणजे एकक स्थानची संख्या. आता आपण ती सुद्धा खाली घेऊया. 9 आपण खाली घेतले. आता 3चा पाडा पुन्हा म्हणायचा आहे. कुठपर्यंत म्हणायचा आहे की ती संख्या येईपर्यंत किंवा त्या संख्येपेक्षा लहान संख्या येईपर्यंत. बघा आता आहे त्या पाड्यामध्ये 3 त्रिक 9. बघा 9 मधून 9 गेले 0 राहिले, हा वरचा 0, बाकी काय राहिली 0 राहिली. अशा पद्धतीने आपण भाग लावलेला आहे. बघा समजलं. आता ह्याच प्रकारचे आपण पुढील काही गणित पाहूया. बघा अजून एक तुम्हाला हे गणित देते. संख्या काय आहे त्याचं वाचन करा. 424 बरोबर. तर आता ह्याला आपण 2 ने भाग लावणार आहोत एक अंकी संख्येने. तर आता हे उदाहरण कसं सोडवणार तुम्ही. पुन्हा त्याच पद्धतीनं 2चा पाडा म्हणायचा बेदुने 4. पहिल्यांदा शतक स्थानच्या संख्येपासून आपण सुरुवात करतोय. 4तून 4 गेले 0. पुन्हा पुढची संख्या आपण खाली घ्यायची. बघा इथे मी बाण केलेला आहे याचा अर्थ ही संख्या आपण खाली घेतोय. 2 वजा हे चिन्ह इथं द्यायचं. बे एके बे. बघा 2तून 2 गेले 0 झालं. आता इथं मांडून झाल्यानंतर काय करायचं की पुढची संख्या पुन्हा आपण खाली घ्यायची. घेतली. ती घेतल्यानंतर इथं वजाचं चिन्ह मांडायला विसरायचं नाही आणि नंतर हा पाडा म्हणायचा. बेदुने 4. 4तून 4 गेले 0. या संख्येला 2 ने भागले असता उत्तर किती आलं 212. उत्तर किती आलं 212 आणि बाकी किती उरली 0. कळालं. 3 अंकी संख्येचा आपण काय करतोय भाग लावतोय एक अंकी संख्येने. 3 अंकी संख्या कोणती होती घेतली आपण 424. तिला भाग देत होतो आपण 2 या संख्येनं. भाग दिल्यानंतर काय झालं उत्तर काय आलं भागाकार 212 आला आणि बाकी काय उरली 0 उरली. हे लक्षात आलं का तुमच्या. ओके चला आता आपण पुढचं गणित घेऊया. तर आज आपण भागाकार भाग 2 मधील काही शाब्दिक उदाहरण आता पाहूया. तर तुमच्या लक्षात आलं असेल मी उदाहरण तुम्हाला सोडून दाखवली. त्याच्यानुसार काय करायचं शाब्दिक उदाहरणातून आपल्याला भागाकाराचं गणित मांडून ते सोडवायचं आहे. बघा भागाकार भाग 2 पण शाब्दिक उदाहरण पाहूया. प्रत्येक मुलाला लिहून घ्या गणित. प्रत्येक मुलाला 4 याप्रमाणे 148 गोट्या वाटल्या तर किती मुलांना गोट्या वाटल्या. बघा गणित काय आहे प्रत्येक मुलाला 4 याप्रमाणे किती गोट्या वाटलेल्या आहेत 148 तर किती मुलांना गोट्या वाटल्या. बघा आता आपल्याला काय करायचंय मुलं किती मुलांना म्हणजे मुलांची संख्या आपल्याला शोधायची आहे. प्रत्येक मुलाला किती गोट्या दिलेल्या आहेत 4 दिलेल्या आहेत. अशा एकूण किती गोट्या वाटल्या 148. आपल्याला काय करायचे प्रत्येक मुलाला किती गोट्या मिळाल्या हे आपल्याला शोधून काढायचं आहे. गणित लिहिलं तुम्ही बघा लिहा. प्रत्येक मुलाला 4 याप्रमाणे 148 गोट्या वाटल्या तर किती मुलांना गोट्या वाटल्या. आता काही तुम्ही खूप हुशार मुलं आहे तुम्हाला तर गणित ऐकलं तुम्ही काहींनी सोडवलं सुद्धा असेल तरी पण आपण पाहूया सर्वजण आपण सोबत जाऊया. बघा आता काय केलेलं आहे 148 ही 3 अंकी संख्या आहे. आता भागाकार करायचे एका मुलाचं काढायचे म्हणजे भागाकाराची क्रिया करायची आहे. बघा आपण चिन्ह मांडलं 148 ही 3 अंकी संख्या लिहिली. तिला काय म्हणतो रे आपण तिला आपण काय म्हणतो गणिताच्या भाषेत भाज्य म्हणतो.
ज्या संख्येला भाग द्यायचा ती भाज्य संख्या असते. आता प्रत्येक मुलाला किती गोटे द्यायचं ठरलं होतं? 4. बघा 4ने आता आपल्याला भाग लावायचा आहे. 4 काय असतो? भाजक म्हणायचं ह्याला. काय म्हणायचं? भाजक. ओके, हे लक्षात ठेवा, तुम्ही लिहून पण घ्या तुमच्या वहीमध्ये. आता 4चा पाढा आपल्याला म्हणायचा आहे. आता 4च्या आता आपण काय शिकलो की भागाकाराच्या क्रियेत डावीकडून उजवीकडे संख्यांना काय करायचा असतो? भाग द्यायचा असतो. पण आता इथं भाग देताना तर अडचण आपल्याला दिसली की 4 पेक्षा 1 ही संख्या कशी आहे? लहान आहे, छोटी संख्या आहे. आता कसं करायचं बरं? तर अशा वेळी काय करायचं? आपण काय करायचं? शून्याचा भाग द्यायचा. 4 0 0. मग आता इथं वजाचं चिन्ह द्यायचं हे पण मी तुम्हाला सांगितलं. 0 आणि तो 1 वजा 0 काय आलं? 1 आले खाली तसेच. ओके, आता पुढे काय करायचं? पुढची संख्या घ्यायची खाली. बघा मी इथं ॲरो केलंय, बाण केलेला आहे. 4 आपण खाली घेतले. आता काय करायचं? 4च्या पाड्यामध्ये 14 येतात का पहा. 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16. अरे 14 तर नाही येत. मग काय करायचं? तर 14 पेक्षा लहान संख्या कोणती आली बघा 4च्या पाड्यात? बघा 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 12. बारा ही संख्या आलेली आहे. आता आपण काय करायचं? 14 मधून काय करायची? 12 वजा करायची. त्यापूर्वी पाड्यात कितव्यांदा आलेले आहेत? तिसऱ्यांदा. 4 3 12. 3 मांडून घ्यायचे वरती. 12 इथं खाली लिहायचे. 4 3 12 आणि ह्यांची वजाबाकी आपण आता करूयात. 4तून 2 गेले 2. 1तून 1 गेले 0 उरले. आता पुढची संख्या आपल्याला म्हणजे एकक स्थानचा जो 8 आहे तो आता आपण खाली घेऊया. काय तयार झालं? 28. काय तयार झाली संख्या? 28. आता 4चा पाढा पुन्हा म्हणा पाहू. 4 7 28 बरोबर. बघा म्हणजे 4च्या पाड्यात 8व्यांदा कितव्यांदा आले? 7व्यांदा. बरोबर, तुमचं लक्ष आहे. म्हणजे 4च्या पाड्यात 7व्यांदा. 4 7 28 ही संख्या आलेली आहे. म्हणजे तुम्ही खूप लक्षपूर्वक गणित सोडवत आहात. तुमच्या लक्षात आलं मॅडम 8व्यांदा म्हणाल्या, पण पाड्यात कितव्यांदा आलेले आहेत? 7व्यांदा. बरोबर, खूप छान आहात तुम्ही, छान अभ्यास करत आहात याचा अर्थ. बघा 4 7 28. आता 28 मधून 28 गेले 0 उरतात. इकडचे 0 आपण मांडून घेतले तीनही आणि उत्तर काय आलं? 37. बघा म्हणजे प्रत्येक मुलाला 4 याप्रमाणे 148 गोट्या वाटल्या तर किती मुलांना गोट्या वाटल्या हे आपल्याला गणिताचं उत्तर काढायचं होतं. तर प्रत्येक मुलाला 4 प्रमाणे आपण 148 गोट्यांपैकी 4 देत गेलो तर किती मुलांना गोट्या वाटल्या? तर 37 मुलांना. किती? उत्तर काय आलं? 37 मुलांना ह्या 148 गोट्या दिल्या गेल्या आहे. त्याचं उत्तर येत आहे. इथं बाकी किती उरली? 0 उरली. इथं बाकी असते ती खाली बघा इथे लिहिलेलं आहे बाकी. आणि हा जो 37 आहे तो काय असतो? भागाकार. भागाकार आलेला आहे. म्हणजे बघा 3 अंकी संख्येचं आपण शाब्दिक उदाहरण बघितलं. 148 ला 4 ने भाग दिल्यानंतर म्हणजे 4 हा भाजक असतो, 148 हे भाज्य होतं. 4 ने आपण काय केलं? 4चा पाढा म्हटला. पहिल्यांदा काय झालं की 4 पेक्षा 1 ही लहान संख्या होती. त्याच्यात आपण काय केलं? मग शून्याचा भाग लावला. 4 0 0. 1 खाली घेतले. नंतर दशक स्थानचा 4 आपण खाली घेतला. संख्या काय तयार झाली? 14 झाली. आता 14 4च्या पाड्यात नव्हते, मग त्याच्यापेक्षा लहान संख्या आपण शोधली तर ती होती 12 आणि 14तून 12 वजा झाल्यानंतर काय झाले? 2 उरले. नंतर एकक स्थानचा 8 आपण खाली घेतला. 28 ही संख्या तयार झाली. मग आपण 4 7 28 असा भाग लावला. 28 मधून 28 गेले, बाकी उरली 0 आणि भागाकाराला 37. बघा सोपं आहे का नाही? चला आता आपण पुढचं गणित अभ्यासूया. पुढील स्वाध्यायातलं गणित आहे पेपरमिंटच्या 126 गोळ्या. पेपरमिंटच्या तुम्हाला आवडतात गोळ्या, त्यामुळे आवडीचं उदाहरण आहे. बघा पेपरमिंटच्या 126 गोळ्या 9 मुलांमध्ये समान वाटल्यास प्रत्येकाला किती गोळ्या मिळाल्या? आपण तोंडी सुद्धा करू शकतो. ज्याचे पाढेपाठ असतील ना तो विद्यार्थी काय करेल? तोंडी सुद्धा याचं उत्तर चटकन सांगेल. पण तरी पण आपण काय करूया?
अभ्यासूया. बघा 126 आता भाग लावायचे. प्रत्येकाला किती? प्रत्येक म्हणजे एकाला काय काय किती आल्या बरं गोळ्या हे आपल्याला शोधायचं. त्यामुळे आता इथं लक्षात येते ह्या शब्द उदाहरण की आपल्याला इथं भागाकाराची क्रिया करायची आहे. मग आपण काय करायचं? भागाकाराचं चिन्ह मांडून घ्यायचं. भागाकाराचं काय करूया? चिन्ह मांडून घेऊया. 3 अंकी संख्या कोणते? 126 पेपरमिंटच्या गोळ्या. त्या आपण कुठं लिहिल्या? काय आहे आपलं? भाज्य आहे. आणि त्याला किती मुलांमध्ये वाटायचे आहेत? 9 मुलांमध्ये वाटायचे आहेत. मग 9 ने आपण काय करणार आहोत? भाग लावणार आहोत. म्हणजे 9 हे काय झालं? भाजक झालं. तर चला आपण उदाहरण सोडवूया. 9चा पाढा म्हणा. 9 एके 9, 9 दुनी 18. आता पुन्हा इथं तसंच झालं मगाच्या गणितासारखं बघा. शतक स्थानचा 1 आहे तो 9 पेक्षा कसा आहे रे? लहान आहे. त्याला भाग जाईल का 9 ने? नाही लावू शकत. मग पुन्हा आपण काय करायचं? शून्याचा भाग लावायचा. 9 0 0 इथं वजाचं चिन्ह द्यायचं. बघा आपण भाग लावला शून्याचा. खाली आले 1. आता पुन्हा 1 ला जाणार आपण. आता पुढची संख्या घेणार आहोत. दशक स्थानचा अंक आपण आता खाली घेणार आहोत. आणि 1चं आता आपलं काम संपलेलं आहे. आता आपण पुढच्या संख्येकडे जाणार आहोत. कोण आहे? 2. काय संख्या तयार झाली? 12. आता पुन्हा भाग जातोय का बघा बरं 9 ने? नाही. 9 दुनी 18. 9च्या पाड्यामध्ये 9 दुनी 18 येतात. आता 18 पेक्षा लहान संख्या कोण आहे? 9 आहे. मग 12 पेक्षा 18 मोठे आहेत आणि 9 लहान आहेत. मग आपण 1चा भाग लावणार आहे. 9 एके 9. 12तून 9 वजा करूया. बघा 2तून 9 जात नाहीत. मग 12तून 9 गेल्यानंतर किती राहतात? 3 राहतात. आणि पुढच्या आता संख्या आपण खाली घेऊया. 6. 12तून 9 गेले 3 उरले. आणि पुढचा आपण अंक एकक स्थानचा जो 6 आहे तो पुन्हा खाली घेतला. संख्या काय तयार झाली? 36. बघा 9चा पाढा पुन्हा म्हणा. 9 एके 9, 9 दुनी 18, 9 त्रिक 27, 9 चौक 36. म्हणजे 9च्या पाड्यात चौथ्यांदा 36 ही संख्या येत आहे. मग 9 चौक 36. आता त्याची वजाबाकी करूया. बाकी उरली 0. बघा म्हणजे पेपरमिंटच्या 126 गोळ्या 9 मुलांमध्ये समान वाटल्यास प्रत्येकाला किती गोळ्या मिळतील? तर प्रत्येक विद्यार्थ्याला 14 हा काय आला? आपला भागाकार आलेला आहे. उत्तर काय आलेलं आहे? 14. बाकी उरलेली आहे 0. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला 14 गोळ्या मिळतील. बघा पुढचं उदाहरण पाहूया. एका शेतात 7 रांगात 987 रोपे लावली. जर प्रत्येक रांगेतील रोपांची संख्या समान असेल तर प्रत्येक रांगेत किती रोपे लावली? बघा एका शेतामध्ये काय केले? 7 रांगा केलेल्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 अशा 7 रांगा केलेल्या आहेत. आणि त्या 7 रांगांमध्ये मिळून किती केलेले आहेत? 987 रोपे लावलेले आहेत. प्रत्येक ओळीमध्ये प्रत्येक जी रांग आहे त्या प्रत्येक रांगेत समान आहे. म्हणजे जेवढ्या 7 रांगा आहेत प्रत्येक 7 ओळीमध्ये काय केलेलं आहे? त्या रांगेमध्ये समान रोपं लावलेली आहेत. तर आपल्याला काय करायचं? एका रांगेमध्ये प्रत्येक रांगेत किती रोपं लावली असेल हे आपल्याला शोधायचंय. तर काय करायचं? तर पुन्हा आपल्याला ती भागाकाराचीच क्रिया करावी लागणार आहे. बघा आपण चिन्ह लिहून घेऊया आता इथं भागाकाराचं. आणि 987 3 अंकी संख्या लिहूया. आणि कोणी भागायचं 1 अंकी संख्या? 7. आता 7चा पाढा आपण म्हणूया. मगाशी सांगितल्याप्रमाणे डावीकडून उजवीकडे आपण भागाकाराची क्रिया करतो. शतकाकडून एककाकडे. 7चा पाढा. 7 एके 7, 7 दुने 14, 7 त्रिक 21, 7 चौक 28, 7 पाचा 35, 7 सक 42, 7 सत्ते 49, 7 अठ्ठी 56, 7 नव्वे 63, 7 दही 70. आता आपण पाढा लिहून घेतलेला आहे. लिहिण्याची आवश्यकता नाहीये खरं. तुम्ही पाठ करायचं आहे पण आपण समजण्यासाठी आपण हा पाढा आपण शेजारी लिहित आहोत. बघा आता 7 ने आपण काय करणार आहोत? 7 काय आहे? तुम्ही सांगायचं आता. 7 हे भाजक आहेत. आणि 987 ही 3 अंकी संख्या काय आहे? भाज्य आहे. आणि आपण याचं उत्तर काढल्यानंतर खाली जे उरेल ती बाकी उरेल आणि वरती येईल ते भागाकार अर्थात त्या गणिताचं उत्तर असेल. बघा 7चा आपण आता भाग लावूया. 9 7 पेक्षा कसे आहेत रे? 9 ही संख्या 7 पेक्षा
मोठी आहे, बरोबर. त्यामुळे आपण बघूया 7 एके 7, 7 दुनी 14. आता 7च लहान आहेत 14 पेक्षा, म्हणजे 9 पेक्षा सुद्धा. त्यामुळे आपण पहिला भाग लावतो. 7 एके 7, 9तून 7 गेले किती उरले? 2 उरले, बरोबर. आता पुढची संख्या आपण खाली घ्यायची. खूप सोपं आहे हे, क्रमानं जायचं. 28 ही संख्या तयार झाली. चटकन लक्षात तुमच्या आलं असेल की 7च्या पाड्यात चौथ्यांदा 28 येतं. 7 चोक 28. बघा किती सोपं आहे, लगेच झालं. यासाठी पाडे पाठ असणं गरजेचं आहे आणि ते सरावाने होत जातं. विशेषतः काही सराव करण्याची सुद्धा खरं तर गरज नसते. तुम्ही जास्तीत जास्त उदाहरणं सोडवली, वारंवार सोडवलं तर तुमच्या अंकांची गंमत तुमच्या लक्षात येईल. चला पुढचा अंक खाली घेऊया. एकक स्थानचे 7 आपण आता खाली घेतलेले आहेत आणि 7 म्हणजे 7चाच भाग लावतो, त्यामुळे 7 एके 7. आता 7तून 7 गेले 0, पुन्हा इकडचे उरलेले आपण 0 मांडून घेऊया. 3 0. तर बाकी उरली आहे इथे 0 आणि भागाकार आलेला आहे 141. म्हणजे हे आपल्या गणिताचं काय आहे? भागाकार म्हणजेच उत्तर आहे 141. काय विचारलं होतं? एका शेतात 7 रांगा आहेत आणि 7 रांगात 987 रोपं त्या मिळून लावलेली आहेत. समान आहेत, तर एका रांगेत किती रोपं असतील? तर एका रांगेमध्ये 141. याप्रमाणे 7 रांगांमध्ये समान अशी 987 रोपं लावली गेलेली आहेत. ते आपण उत्तर या गणितातून काढलेलं आहे. बघा 141 141 अशा पद्धतीनं 7 रांगा लावलेल्या आहेत आपण. ओके, पुढचं बघूया. एका खोलीत 3 विद्यार्थिनी, याप्रमाणे एका वसतिगृहात 132 विद्यार्थिनींची सोय झाली. तर वसतिगृहातील किती खोल्यात विद्यार्थिनींची सोय झाली? आता हे उदाहरण तुम्ही तुमच्या वहीत लिहून घ्यायचं आहे आणि सोडवून आणायचं आहे. तुमच्या वर्गामध्ये तुमच्या शिक्षकांना ते दाखवायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 3 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने भागणे हा भागाकाराचा अभ्यास पाहिला आणि नंतर शाब्दिक उदाहरणांचा सराव घेतला. तुम्हाला जे आता उदाहरण दिलेलं आहे ते तुम्ही सोडवून आणायचं आहे आणि त्याच पद्धतीने त्याचा सराव करायचा आहे. आपण आता पुढील अभ्यास वर्गात भेटूया. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. आजच्या जी क्रिया आपण केली भागाकाराची त्यावर इंटरॅक्शन घेऊया. तुम्ही तयार आहात ना? लोणीकंद शाळेनं घ्या माईक मग. हॅलो. हां. हॅलो, आवाज हॅलो येतोय बाळा, का? तुझं नाव? हा येतोय. तुझं नाव काय? तन्वी वाडेकर. ओके. तर बाळा, माझा असा प्रश्न आहे, जर शून्याने शून्याला भाग लावला तर काय होईल? उत्तर 0च येईल. उत्तर 0च येईल. खूप छान. सगळ्यांनी त्यासाठी टाळ्या वाजवा. बरं, आता तुम्ही 3 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने भागणे ही क्रिया अभ्यासली. तुम्हाला ती समजली का? हो नक्की? हो बर, मग मी आता तुम्हाला एखादं उदाहरण विचारते, उत्तर सांगणार? सोडवणार का ते? हो हो ओके. 224 लिहा. 224 या संख्येला 2 ने भागायचं आहे. 224 या संख्येला 2 ने भागायचं आहे. लगेच. 112. 112. खूप छान. किती क्विक सांगितलं बघा. खूप हुशार मुलं आहात आणि खूप शिस्तबद्ध आहात. याचा खूप अभिमान वाटतो. खूप छान. तुमच्या शिक्षकांचं सुद्धा अभिनंदन. खूप छान तुम्ही प्रतिसाद देत आहात. थँक्यू. व्हेरी गुड. थँक्यू Keep it up मॅडम. all children. चला पुढची देऊ. 326. 326 भागिले 2. तुमच्यासाठी खूप सोपी उदाहरणं आहेत, पण तरी पण सांगते. 163. ओके 163. ओके. अजून कोण दुसरं देते उत्तर? दुसरं कोणत्या तरी विद्यार्थ्यांनी या पुढं या लवकर. सैदापूर शाळा माईक घेतलंय का? माईक. हॅलो, आवाज येतोय? ओके ठीक आहे. लोणीकंद शाळा.
दुसरी आली ना विद्यार्थिनी. ओके बाळा, नाव काय तुझं? हो. अमृताई थापे. हा, ओके. तर मी आता काही शाब्दिक उदाहरण तुम्हाला विचारते. तर चटकन तुम्ही गणित न सोडवता तोंडी सांगायचा प्रयत्न करायचा आहे. तुला मी 24 चॉकलेट दिली. किती चॉकलेट दिले? 24. तुला तुझ्या 4 मैत्रिणींना द्यायचे, तर तू किती देशील त्यांना चॉकलेट? कसे गट करशील त्या 24 चे? 6. खूप छान. 6. सगळ्यांनी टाळ्या वाजवा. याचा अर्थ हिचे पाढे पाठ आहेत आणि खूप छान अभ्यास करताय तुम्ही सर्वजण. ओके, अजून कोण येतंय? हा, हॅलो. तुझ्याकडे. हा, हॅलो बाळा. नमस्ते मॅडम. नमस्ते. हॅलो. हा, आता हॅलो येतो आवाज मला बाळा. हो. 100. हा, तुझ्याकडे 100 गोटे आहेत. किती गोटे आहेत? 100. 100. आणि तुम्ही 10 मित्र आहात. 10 मित्र. तर तुम्ही ठरवलं की तुमच्यात वाटून घ्यायचे त्या 100 गोट्या. तर कशा वाटून घ्याल? समान आल्या पाहिजेत सर्वांना. 10. 10. 10. 10. प्रत्येकाला 10 गोटे मिळतील. वा, खूपच सुंदर. खूप हुशार मुलं आहात. छान. चला, आता आणखीन एक विचारू का? हो. हो. ओके. ओके. 500 रुपये मी तुला दिले. किती रुपये दिले? 500. 500. तर जर असं मी सांगितलं की पाच लोकांना तू समान द्यायचे पैसे, ते 500 रुपये, तर किती किती देशील? 100. 100. वा, प्रत्येकाला खूपच सुरेख. 100. खूप खूप छान. खूप छान तुम्ही उत्तर देताय बाळांनो. खूपच मस्त. खूप चांगली तयारी आहे. थँक्यू आणि मॅडम. अशीच तयारी करा. खूप सोपी उदाहरणं पण होती असं वाटेल तुम्हाला कदाचित, पण काही जणांना लक्षात येत नाही. पण तेवढा तुमचा आत्मविश्वास पाहून मला खूप आनंद झाला की तुम्ही खूप आत्मविश्वासाने उत्तर देत आहात आणि एकदम चटकन देत आहात. तर खूप छान अभ्यास करा आणि काही उदाहरणं तुम्ही सोडवा. तुमच्या पुस्तकातील असेल, तुम्ही स्वतः आता सोडवा. ओके. पुन्हा आपण भेटूया पुढील अभ्यास वर्गामध्ये. तोपर्यंत खूप छान अभ्यास करत राहा, आनंदी राहा, मस्त राहा. तोपर्यंत सर्वांना बाय. धन्यवाद सर्वांना.